जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फेब्रुवारीचा 1,500 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला का? तुम्हाला 1,500 रुपये मिळाले का? होय की नाही कमेंट करून सांगा. तुम्हाला यापूर्वीचे कोणते हप्ते मिळालेले नाहीत, म्हणजे जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर असे कोणते हप्ते मिळाले नाहीत कमेंट करून सांगा. त्यावर काय उपाय आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला नक्कीच सांगू. तर बघा, आता अनेक लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीचे पैसे मिळालेले आहेत, जमा झालेले आहेत. त्याचे आता मेसेजसुद्धा समोर आलेले आहेत. लवकरच लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या संदर्भातली लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेले नाही त्या लाडक्या बहिणींना मात्र आता पैसे कायमचे बंद झालेले आहेत. तर ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली परंतु काही कारणास्तव टेक्निकलरित्या कोणत्याही कारणामुळे चुकली किंवा प्रश्नाची उत्तर देताना गफलत झाले, त्यांना KYCची दुरुस्त करण्यासाठी आता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 30 एप्रिल ही शेवटची मुदत असणार आहे. या अगोदर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे करत KYCची मुदत वाढवली होती. मात्र आता ही 30 फेब्रुवारी ही KYC शेवटची मुदत असणार आहे. त्यामुळे तुम्ही जीवाचं रान करून, रात्रीचा दिवस करून, दिवसाची रात्र करून, रक्ताचं पाणी करून तुम्ही KYC नक्कीच करून घ्या. मात्र जीवावर बेतल असं काही करू नका. तुमच्या जीवापेक्षा 1,500 रुपये महत्त्वाचे नाहीत. आणि कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. कोणालाही 1 रुपया द्यायची गरज नाही. घरच्या घरी तुम्ही मोबाईलवर KYC करू शकता. शिवाय जर तुमची KYC मोफत करून द्यायची असेल तर मी तुमची KYC मोफत करून देतो. तुम्ही फक्त कमेंट करून सांगा. तर लवकरच आता मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्या संदर्भातला GR सुद्धा निघू शकतो. कारण प्रत्येक 7 ते 10 तारखेपर्यंत लाडके बहिणीचे पैसे मिळतात. आता एप्रिल महिना सुरू आहे. एप्रिल महिन्याच्या 10 तारखेपर्यंत संपून गेलेले आहे. लवकरच तुम्हाला मार्चचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. तर लाडक्या बहिणींनो, कमेंट करा आणि लवकर KYC करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.